रात्री रात्री हिंदी लिहून घेतोय तो काल जाऊ तुम्ही ते प्रश्न विचारला मी मग खाली घरी ना हिंदी बोल आणि मग आता मग काय बोललो हिंदी नका करू मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न आहेत त्या लिहून द्या त्याचे उत्तर मी लिहून घेतो हिंदी वाचत नाही की मग बोलायला थोडं काय धावाधावाई होती कशाला मुलं करतात तुमचा ते मग हैदराबाद या डेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय आता वेळ कशाला पाहिजे ते त्यांना म्हणून काही गरज नाही वेळेची काही नाही एक मिनिट मिळणार नाही तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारीने त्यांचा वेळ वगैरे तुम्ही आता थोडस मुलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हाताला तयार नाही हे स्पष्ट सांग होते आपण जी मागणी केली यादीनुसार मागण्या आणि त्याचं उत्तर मागण्या आणि त्याचं उत्तर असं ते केलं होतं किती मुद्दे सरकारने त्याचं उत्तर दिलं आहे त्याचे किती मुद्दे तुमच्याशी मताशी मराठा ही कुंडी एक हे याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगितलं त्याची अंमलबजावणी करून टाक तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं लागेल नाही त्याच्यासाठी थोडा कालावधी लागेल सगळ्यात पहिल्या कालावधी लागेल ठीक आहे मला त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल 6 महिने म्हणत होते ते म्हणजे त्याच्यात 58 लाख नोंदी फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी घ्यायची यासाठी वेळ द्या का तर त्या 58 लाख नोंदी आणि सगळ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्या म्हणलं 1 मिनिट नाही मराठा आणि कुणबीसाठी बरं का ज्यासाठी पण ते म्हणजे 2 महिने का ते कायद्याचं सगळं फॉलो करावं लागलं आणि तुम्हाला सगळ्यांना कळतंय कायद्यात थोडंसं करावं लागलं तर ठीक आहे त्याच्यावर पाहिजे नाही तुम्हाला तुझे डायरेक्ट ते मराठा कुणबी डायरेक्ट नाही तुम्हाला तुझे खूप सगळ्याला अभ्यासावर पटकन तुम्हाला हे म्हणजे परत उद्याच्या नियम गुणाकार त्यांना वेळ मागितला ते तुझ्या म्हणायची काय गरज नव्हती वेळ द्यायची 5 मिनिटाचं काम त्यांचं म्हणणं ते त्याची जर आणि हे नाही काढली त्यामध्ये नोटिफिकेशन काढत नाही गेला म्हणजे नंतर मग 1 मिनिटही नाही मराठा आणि कुणबीच्या काळासाठी 1 मिनिटही नाही नंतर म्हणलं तर ते 6 महिन्याचं 2 महिने लागते का ते त्यांचं म्हणणं 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याची फक्त आधी सुद्धा काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो म्हणजे ते महाराष्ट्रावर टिकत आता त्याचा काढलं त्या कधी ते कॅन्सल असते ते कोर्टात टिकणार नाही असं ठीक आहे म्हणलं मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही मी हा म्हणलो 2 महिने पण नंतर पुन्हा नाही म्हणलं 1 मिनिट एक वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली तुम्ही सगळंच आमच्या गावाला उघड करून आधार तुम्ही चित्र दिसता तुम्ही प्रश्नाशी किंवा आता कार्यक्रम करता जेव्हा आता काही मराठा आणि कुणबी एक ज्याला पाहिजे तो घेईल ज्याला 97 कोटी वागायचं 92 कोटी वागायचं 98 कोटी वागायचं 1 मिनिट त्याला तेवढ्याच मोबाईल दिली मराठा आणि कुणबी काढा तुम्ही त्यात एक मोबाईल दिली त्यांना ज्याला घ्यायचं ती घेऊन त्यांना घेतो की नाही संपला विषय आंदोलन मागे घ्या नाही आंदोलन मागे घ्या शब्द नाही काढला त्यांनी त्याला काय हे नाही मी आंदोलनाचा विषय नाही या 3 मुद्द्याशिवाय दुसरे कोणते मुद्दे सरकारच्या समोर ठेवले त्यांनी मांडले सगळेच मांडले त्यांनी जवळपास 6 मांडले हैदराबादच्या 17 संस्थांचे मराठा आणि कुणबी एक मांडले 30 एक मांडला
महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस त्यांचं म्हणणं होते 54-52 केसेस असे आहेत तिथे जरा मला वेगळ्या म्हणजे कसे आहेत ते सांगा मला जरा कोणतं सरकारनं ढकलेलं काय आमचं पोलिसांनी आमचे लोक बोलले त्यांच्यावरती कॅम्पाडर त्याची शेवण केसेसचा सामूहिक न्यायालयातला 120 बघ त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे सामूहिक असलेल्या त्यांनी आम्हाला म्हणजे 5वा मुद्दा केसेसचा झाला 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नव्हत्या आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह आणि त्याच्यात काय बोलली आता माझं काय राहिलं 7 झाल्यावर काय ध्यानात राहिलं परत ती पण आहे आहो संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागे राहिलं त्याचा थोडा त्यांचा अभ्यास करायला आणि बाकी त्यातूनच राहिलेलं आहे त्याच्यात नाही राहील त्यांच्या ज्ञात निर्माया देणार नाही मग याचं नाव मूळ मुद्दा तुमचा तो सगळे सहजच मूळ मुद्दा आहे ना त्याच्यावर सरकार मुंबईतून आणि शिंदे समितीने नाही जास्त प्रश्न येत आहे शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं कोणाचं सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा एक परवानगी देतात म्हणजे नाही का गाडीतल्या काळात ते घाट घातले तू लागण खायबाबू तेवढं तू फार झेंडूच खायरी येतो इकडं आम्हाला सगळं करतं सरकार हातात घेत न्यायदेवतेला दोष कोणी देऊ नये न्यायदेवता आहे न्यायदेवता सगळ्यांसाठी मुख्यमंत्री साबरापणा करता येतात आणि मुख्यमंत्री आम्हाला विनंती देणार कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत तिथं तुम्हाला दिसतात आपल्या मुंबईत जिल्ह्याची फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा मध्ये पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडी जाता येईल दुसऱ्याला पोलिसांनी गाड्या आणल्या तर त्यांना सांगायचं मैदान कोणी सांग तिथं गाडी नेऊन लावायची इथं मस्त मजा येईल 5 रुपयात कपाळात जातो आणि नाही काय तर फ्री म्हणजे होती आपली तुम्ही आम्हाला फुका दिला मला देखील पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृहराज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या आणून ट्रॅफिक जाम करते मुद्दा पोलिसांनी हे करू नका गाड्या आणून ट्रॅफिक जाम नाही काय होईल तुम्ही गाड्या आणणारा प्रत्येक पोराचा हे जाऊ द्या पोरा तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते नगराच्या ग्राउंड लावायचे इथं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहे आणि आपण जे येणारे लोकच भिड्या त्यामुळे वाशी मार्केट म्हणलं ना तर वाशी मार्केटला जाऊन टाका इथं मस्जिद बंद आहे तिथं जावा म्हणलं तिथं जाऊन टाका ते म्हणले शिवडीला काही ग्राउंड आहे तिथं जावा काय टेन्शन घेता नाही झाला आणि रेल्वेने प्रवास करत जा आझाद मैदान कधी भेट मुंबईचा फिरा फक्त कोणाला काय म्हणला का सामान्य लोक आपल्यासाठी घरी येतात का हा अजिबात नाही माझे हे यांच्यासाठी गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्यासाठी धर्माचे लोक आपले सामान्य लोकांच्या त्रास द्यायचा आहे थोडा सुद्धा पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा आहे थोडा सुद्धा लक्षात आलं का आणि झालं तर ते पोलीस पुढे गेलेले आम्हाला दिलेली त्याला म्हणतो खेडे पोरांना झोपण्यात पोरांच्या पाण्याला छान धोनी करून टाकतात आणि आमचे लोक मराठीतील आसपासचे जो मला आता एकानं काला देऊन सांगितलं ते म्हणला मराठी येतो खूप घालतो मला आम्ही चेंडू खेळत होतो एवढं आमच्या पोरांना नको नाही दिलं हे बॅटीला आणता येईल ते बॅटीला चेंडू आणता येईल चेंडू आणा आणि थोड्या आता पावसात पाण्यात राहू द्या ना मला रेटून झोपतील का बाळा आमच्या गरीबाचे ठोकल्या फक्त पुढच्या फिल्टर हात लावणार लावणार आमचे पोरं स्टेडियम
आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.